पाहिलं पाहिजे. नाही तो कोण का उभा आहे आपल्याला लक्षात येत. विरोधकांपासून तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. जातीपातीचं राजकारण होता कामा नये. विरोधकांची आणि त्या सभेमध्ये 5, 10, 15 लोक व्यासपीठासमोर असतात. तेही त्यांच्याच गाडीतून उतरलेले आणि उमेदवार असा व्यासपीठावर आला. प्रास्ताविक करणाऱ्याला सांगावं लागतं, आपण यांना पाहिलं का? हे अमुक अमुक, हे अमुक अमुक पक्षाचे, यांचं अमुक अमुक चिन्ह. ही अवस्था आहे विरोधकांची. आणि काय केलंय, काय दिलंय तुम्हाला? यांचा तर परिचयही नाहीये लातूरकरांचा. आणि म्हणून विरोधासाठी विरोध करायचा. एवढ्यासाठी हे या निवडणुकीमध्ये उभे आहेत. हे तुम्ही ओळखलं पाहिजे. लातूरात वातावरण हे काँग्रेसमय होत चाललेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते हे काँग्रेसमध्ये आता सामील झाले. कुलदीप सिंह ठाकूर हे आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. बाबासाहेब कोरे हे आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. उदय चौंडे आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. शिवाजी पाटील कवेकर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसकट काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ओळखा वारं कोणत्या दिशेनं वाहू लागले हे ओळखण्याची गरज आहे. आपल्याला या लातूरचा विकास साधायचा आहे. या लातूरला आणखी खूप पुढे घेऊन जायचं. आपल्याला या लातूरात फक्त रस्ते, नाल्या, पिण्याचं पाणी, वीज एवढ्यावरच थांबायचं नाहीये. तर या लातूरामध्ये उद्योग धंदे उभारले पाहिजे. यासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे. तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून या लातूरामध्ये असे अनेक कारखाने, अनेक उद्योग आम्ही उभे करणार आहोत की जिथे तरुणांच्या हाताला काम, महिलांच्या हाताला काम त्या ठिकाणी मिळणार. हे कोण करू शकतो? साधा विचार तुम्हाला आम्हाला करायचा. आज देशामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. समिती काँग्रेसची, मार्केट कमिटी काँग्रेसची, कारखाने काँग्रेसचे, हे सारं काँग्रेस. म्हणून मग दुसरा तिसरा विचार करण्याची गरज. काँग्रेसकडे सर्व जाती धर्मातल्या लोकांच्यासाठी योजना आहे. हेही तुम्ही ओळखलं पाहिजे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आता 3 रुपये किलो प्रमाणे 25 किलो गहू, ज्वारी किंवा